बाबा काही करीत नाही, हा सगळा परमेश्वर करतोय. एक दिवस बांधायला जा, 10 दगड येतात, कुटाकाच्या मारामाऱ्या होत्या, तसे दगड पडत. पायरीवर जाऊन उभं राहिलो सडकावर. बाईच्या मनात होतो मावशीच्या का माझ्या वावरात देऊळ व्हावा. बाईचा हेतू लवकर माया सोडित नसते. बाबाचा हेतू की सडकावर देऊळ असलं म्हणजे सगळ्या लोकांना लाभ होईल. इतक्या लांब 5 त्या कोण्याला ज्यावेळेस देऊळ म्हटलं शाळेतले पोरं रात्री रस्त्याने येतील तर मात्र हातानं कुठं कुठवतील. सडकाला भरा पोरं. पहिला ठराव मावशी नापास केला, बाबांनी नापास केला. बिचारीला पुनरुपी परमेश्वराने बुद्धी दिली तर ह्या लिंबापाशी दाखवली. इथून निघलो, म्हटलं नाही जाणार. इथून उभा राहिलो या सडकीवरती. ही जागा कशी नशी पडेल होती. एवढी जागा तरी देवा करता मिळेल बाबा. झाली आमचा दायित्व. पण त्या बाईला विचारली, बुद्धी झाली, इच्छा झाली, ती काही मागं सरली. म्हणून त्या मावशीने एवढी जागा पास केली करून लगेच आता सत्संगाचे मुहूर्त केले. जेवढे एवढे 1-1.5 महिने म्हणजे एवढ्या माड्या झाल्या. आता करा ना म्हणा 1 महिन्याच्या एवढ्या माड्या. नुसती इच्छा होती त्र्यंबक मध्ये की जेव्हा नाशिकला जाईल मोठ्या माड्या बांधील, तिथे विद्यार्थी आणून ठेवून तिथे धान्याचा साठा करेल. त्र्यंबक मध्ये धान्य राहत नव्हतं, स्वराचे गावले. कोणी शाळानं कान बांधले, इथे धान्य साठवले. पोराच्यामुळे इथे त्याचं रक्षण झालंय. आता आणखी जीवांच्या ते जमीन युरोळाला गच भरले, युरो गच भरले, अजून तुमची भरली. एवढी वस्तू व्हायला तयार नाही. त्या वस्तू तो परमेश्वर कशा करता करतो. त्यांची जी भक्त असती काही भ्रमात पडेल, चक्रात पडेल, त्यांचा तो भ्रमचक्र जाऊन की बाबाजी 2 शब्द ऐकतील, ज्याचं सार्थक